भाजपच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार एनडीएच्या सर्व विजयी खासदारांना दिल्लीत बोलावण्यात आलेलं आहे। यावेळी एक सगळ्यात महत्त्वाची बातमी, एनडीएच्या खासदारांना उद्या सकाळी दिल्लीला पोहोचण्याच्या सूचना देण्यात आलेल्या आहेत। एनडीए, टीडीपी, जेडीयू, एचएम, एलजेपी, आरएलडी, जेडीएस आणि जनसेना या सर्व घटक पक्षांशी बोलणी झालेली आहे। उद्याच्या एनडीए बैठकीत सरकार स्थापनेची ब्ल्यूप्रिंट तयार होणार आहे। रामराजे आमचे प्रतिनिधी यावेळेस आपल्याबरोबर दिल्लीहून जोडले गेले आहेत। रामराजे, आता भाजपच ऍक्शन मोड मध्ये आलेली आहे, कारण आपल्याला माहिती आहे की एनडीए कडे सत्ता स्थापने एवढं संख्याबळ असू शकतं असे कल दिसतायत। तर पुन्हा एकदा आपण रामराजेकडे जाऊया। आपण बघतोय उद्या सकाळी दिल्लीत या सगळ्या खासदारांना बोलावलेलं आहे। मुख्यमंत्री शिंदेही भाजपच्या बैठकीला जाणार आहेत। एनडीएच्या सरकार स्थापनेची ब्ल्यूप्रिंट आता तयार करण्यात येईल। कशा पद्धतीने हे सरकार स्थापन होईल त्या संदर्भात देखील चर्चा होईल। आणि आज आपण बघतोय उद्या सकाळी दिल्लीत पोहोचण्याच्या सूचना या सगळ्या खासदारांना करण्यात आलेल्या आहेत। मुख्यमंत्री शिंदेही भाजपच्या बैठकीला जाणार आहेत। यावेळेस एक महत्त्वाची बातमी आपण बघतोय, भाजपच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार एनडीएच्या सर्व विजयी खासदारांना दिल्लीत बोलावण्यात आलेलं आहे। एनडीएच्या खासदारांना उद्या सकाळी दिल्लीला पोहोचण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत। पुन्हा एकदा जाऊया रामराजे आमचे प्रतिनिधी। रामराजे, आपण बघतोय शरद पवार हे ऍक्शन मोड मध्ये आले होते आणि आता मात्र सगळ्या विजयी खासदारांना थेट दिल्लीला बोलावण्यात येत आहे। भाजपनं बोलावलेलं आहे। नेमकं काय घडू शकतं? भाजपच या ठिकाणी सत्ता स्थापन करू शकते असे कल दिसत आहेत, त्यामुळे भाजप ऍक्शन मोड मध्ये असं म्हटलं तर चुकीचं ठरतच नाहीये। बिलकुल, भाजप आता ऍक्शन मोड मध्ये आलेले आहे आणि म्हणूनच विजयी खासदारांना तर बोलवलं आहे। त्याचबरोबर एनडीएतील सुद्धा सर्व खासदारांना बोलवलेलं आहे आणि एनडीएतील महत्वाच्या नेत्यांशी सुद्धा संपर्क चालू आहे वारंवार भाजपच्या मुख्यालयामधून, दिल्लीमधून। आणि जे एनडीए मध्ये जे महत्वाचे नेते आहेत ते एकनाथ शिंदे हे सुद्धा उद्या येणार आहेत आणि अजित पवार हे सुद्धा उद्या दिल्लीमध्ये येण्याची शक्यता आहे। आणि विशेष म्हणजे उद्या दिल्ली हेच केंद्र असणार आहे, कारण एकीकडे एनडीएचे सर्व नेते असणार आहेत, बैठका असणार आहेत आणि दुसरीकडे इंडिया आघाडीची सुद्धा बैठका असणार आहेत। त्यामुळं दोन्ही एकीकडे आघाडीचे आणि त्याचबरोबर एनडीएचे, महायुतीचे हे सर्व नेते आणि खासदार जे आहेत ते दिल्लीमध्ये असणार आहेत। त्यामुळे रस्सीखेच जी आहे ती आता सुरूच आहे। बिलकुल, धन्यवाद रामराजे आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी।